नाही, मलाही सकाळी प्रसारमाध्यमातून समजलं की कुणाकुणाला नोटीस गेलेली आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस ज्या केसचा तपास करतायत आणि तपासामध्ये पोलिसांना ज्या ज्या गोष्टी समोर येत असतील त्या अनुषंगानं पोलिसांना तपास करण्याचा अधिकार आहे आणि स्वातंत्र्य आहे. त्या अनुषंगानं रुटीनचा विषय म्हणून असू शकतं, त्या संदर्भात मला जास्तीची माहिती नाही. परंतु रामराजेंचा सहभाग यामध्ये असल्याचं कळतं आणि त्यांनी संबंधित महिलेला एका यामध्ये पैसे पोच करण्याचं सुद्धा आश्वासन देतानाच ऑडिओ क्लिपमध्ये कळतं. नाही, अशा अनेक ऑडिओ क्लिप नाहीत, त्यांचे कॉल रेकॉर्ड आहेत, जे कॉल रेकॉर्ड झालेले आहेत आणि ते काय बाहेरचा कोणी केले नाही, त्यांचेच कॉल रेकॉर्ड तयार होऊन त्यातनं काही पुरावे तयार झालेले आहेत आणि ते तपासात आता समोर आलेले आहेत. त्या अनुषंगानं कोण कोणाशी काय बोललं, कोणी काय प्लॅन केला या संदर्भात पोलीस तपास करत आहेत. आणि मला वाटते आपण एका जबाबदार पदावर काम करत असताना पोलीस यंत्रणा जेव्हा तपास करते तेव्हा याच्यामध्ये आपण हस्तक्षेप न करता पोलिसांना स्वतंत्रपणे त्यांचा तपास करून द्यावा. आणि दुसरा विषय असा आहे की ज्या लोकांनी षडयंत्र केलेली आहेत आणि ते सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे की कोणी काय षडयंत्र केले आणि ज्यांनी षडयंत्र केले असतील त्यांची चौकशी होईल. रामराजे म्हणले होते खुर्चीत बसून संपवेल, मात्र तेच अडचणीत आलेले आहेत. आता कसं पाहता? आता त्यांच्याबद्दल मला अधिकचं बोलण्याची माझी इच्छा नाही, परंतु गेले 17 वर्ष झालं जयकुमार गोरेला संपवता ते स्वतःच संपत चालले. आणि आपण कुठल्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीचा किती इगो करावा, किती एखादी गोष्ट नेत असताना किती खालच्या पातळीला जावं हे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि सुसंस्कृत सज्जन नेत्याला समजलं पाहिजे. आणि का समजलं नाही मला माहिती नाही, स्वतःला खूप विद्वान समजतात, परंतु हा काळाचा महिमा आहे. कधी कुणाचा सत्तेचा सूर्य कुणाच्या डोक्यावर राहिला नाही, कधी तर तो पश्चिमेला जाऊन मावळला. त्यामुळं आपण बघता की जयकुमार गोरेला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी अनेक षडयंत्र त्या माणसांनी केली आणि त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. परंतु त्या प्रत्येक षडयंत्राला त्यावेळी उत्तर मिळालं, त्यातून मला मार्गही मिळाले. मी सगळ्या षडयंत्रावर मात करून मी पुढे चाललो. पण हे सगळे षडयंत्र करत असताना जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदत असतो तेव्हा आपल्यासाठी आपोआप खड्डा तयार होत असतो. हे कदाचित एवढ्या सुसंस्कृत आणि एवढ्या विद्वान माणसाला का समजलं नाही मला माहिती नाही, परंतु ठीक आहे. आता त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलं आणि त्यातून काय घडायचं होतं ते घडेल पुढं.